शॉर्ट्स बघितले असतील आपले, ज्याच्यावरती आपण प्राइस ऍक्शन हॅक्स मधला सेकंड लो जो होता त्याच्यानंतरचा जो लो तयार झालाय तो वरच्या बाजूला, त्यामुळे आपण त्याला हायर लो असं ओके पुट ऑप्शनला आपण जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही जो अप ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. आणि आय होप तुम्ही शॉर्ट्स बघितले असतील आपले, ज्याच्यावरती आपण प्राइस ऍक्शन हॅक्स मधला सेकंड हॅक बघितलाय. तर आपण लगेचच डिरेक्टली स्क्रीनवर जाऊया. ओके, सो आय एम शेअरिंग माय स्क्रीन. ओके, सो इथे तुम्ही अप ट्रेंड बघू शकता आणि डाऊन ट्रेंड बघू शकता. शिवाय एक ट्रेंड रिव्हर्सल मी तुम्हाला इथं दाखवायचा प्रयत्न करतो. तर बेसिकली आपल्याला अप ट्रेंड कसा ओळखला जातो तो आधी आपण चेक करूया. ओके, सो जेव्हा तुम्ही अप ट्रेंड चेक करताय, सो पहिल्यांदा आपल्याला एक हाय क्रिएट झालेला बघायला मिळेल. ओके, हाय तयार होणार, त्याच्यानंतर लो तयार होणार, आणि जेव्हा तुमचा प्रिव्हियस हाय ब्रेक होतो तेव्हा तुम्हाला हायर हाय बनलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर परत जेव्हा स्टॉक खाली येतो तर तेव्हा हायर लो बनलेला बघायला मिळतो, कारण की फर्स्ट लो जो होता त्याच्यानंतरचा जो लो तयार झालाय तो वरच्या बाजूला, त्यामुळे आपण त्याला हायर लो असं म्हटलं जाणार. आणि सेम पुढे पण कंटिन्यू होणार, लाईक हायर हाय क्रिएट होणार आणि त्याच्यानंतर हायर लो क्रिएट होणार. तर अशा पद्धतीने जर एखादा ट्रेंड बनत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, अप ट्रेंड असं म्हणणार आहे. सिमिलरली डाऊन ट्रेंड काय असतो, सो बेसिकली काय होतं, जेव्हा स्टॉक खाली येतोय तर सगळ्यात पहिल्यांदा तो एक लो क्रिएट करतो. ओके, सो दिस इज युअर लो. ओके, लो क्रिएट करतो. लो क्रिएट झाल्यानंतर ओके, सो लो क्रिएट झाल्यानंतर वरती एक हाय क्रिएट करेल. सपोज स्टॉक खाली आला आणि आता वरती गेला, सो लोएस्ट पॉईंट हायएस्ट पॉईंट. सो परत एकदा जेव्हा स्टॉक खाली येतो तर तो प्रिव्हियस लो पेक्षा खाली क्रिएट होतो. लाईक जेव्हा तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय, हा प्रिव्हियस जो लो आहे त्याच्यापेक्षा खाली जर लो क्रिएट केला तर त्याला आपण काय म्हणणार आहे, लोअर लो असं ओळखणार आहे. आणि त्याच्यावरच्या हायला आपण लोअर हाय असं ओळखणार आहे. आणि जर अशाच पद्धतीनं लोअर हाय आणि लोअर लो कंटिन्युअस जर मार्केट करत गेलं तर त्याला आपण डाऊन ट्रेंड असं म्हणणार आहे. ओके, तर इथं आपल्याला डाऊन ट्रेंड बघायला मिळते. हा व्हिडिओ कम्प्लिटली शॉर्ट होणार आहे. आय थिंक इट कॅन टेक अप टू 3 to 4 मिनिट्स. आता बेसिकली तुम्हाला एक ट्रेंड रिव्हर्सलच्या बाबतीत सांगतो. ओके, सो ट्रेंड रिव्हर्सल काय असतं, सपोज फॉर एक्झाम्पल इथनं कंटिन्युअस काय होतोय, स्टॉक खाली येत जात आहे आणि जसं मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, लो हाय बनवलेला आहे, त्याच्यानंतर लोअर लो आणि लोअर हाय बनवला गेलेला आहे. तर शेवटला जेव्हा लोअर लो बनवलाय त्याच्यानंतर प्रिव्हियस लोअर लोची जी काही लेवल असणार आहे ती ब्रेक होईल. ओके, ती काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. त्याच्यानंतर परत कंटिन्युअस स्टॉक अप होईल. लगेचच लोअर लो ब्रेक झाला म्हणून तुम्ही ब्रेकआउट धरून तुम्ही इन्स्टंटली स्टॉक बाय करू नका किंवा कॉल ऑप्शन मध्ये जाऊ नका. प्रिव्हियस जो लोअर हाय होता, तुम्ही स्क्रीनकडे व्यवस्थित बघा, जो प्रिव्हियस लोअर हाय होता तो जेव्हा ब्रेकआउट दिला जाईल तेव्हा आपण ट्रेंड रिव्हर्सल कन्फर्मेशन असं धरलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतरच मग जो तुमचा पहिला असणारा डाऊन ट्रेंड आहे तो आता कशात कन्वर्ट झालेला बघायला मिळेल, आपल्याला अप ट्रेंड झालेला बघायला मिळेल. शक्यतो अशा केसेसमध्ये तुम्हाला लाईक डबल टॉप किंवा डबल बॉटम किंवा आपण हेड अँड शोल्डर ज्याला म्हणतो किंवा इनव्हर्स हेड अँड शोल्डर ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे पॅटर्न्स आपल्याला तयार झालेले बघायला मिळतात. आता हे रिव्हर्सल पॅटर्न सोडून आपण एक बुलिश लॅग आणि बेरिश लॅग, मोस्टली ज्यांनी आपल्याकडे कोर्स केलेला आहे त्यांना या बाबतीत माहिती असेल डिटेलमध्ये. सो बुलिश लॅग पॅटर्न मध्ये आपण काय करतो, जेव्हा स्टॉक वरती जातो, ओके, स्टॉक जेव्हा वरती जातो त्याच्यानंतर एक ठराविक पॅटर्न तयार होतो, तो थोडासा डाऊन ट्रेंड मध्ये असतो. सो तेव्हा तुम्ही चेक करायला गेलात तर एक हाय एक लो, त्यानंतर हायर लो लोअर लो, परत हायर लो लोअर लो, आणि अशा कन्सेप्ट पुढं सेम राहतात. आणि जेव्हा प्रिव्हियस हायर लो एकदा ब्रेक झाला तर त्याला आपण ब्रेकआउट म्हणतो, पुढं ट्रेंड कंटिन्युअस वरच्या बाजूला पुश होतो. सेम इन केस ऑफ बेरिश लॅग पॅटर्न काय असतं, हाय आणि लो क्रिएट होतो. आता हायर हाय आणि लोअर हाय क्रिएट केलं जातं आणि जेव्हा लास्ट लोअर हाय ब्रेकडाऊन होतो त्याच्यानंतर आपल्याला डाऊन ट्रेंड बघायला मिळतो आणि त्याच पर्टिक्युलर पॉइंटला आपण ब्रेकडाऊन असं म्हणतो. ह्या केसेसमध्ये आपण पुट साईडला ट्रेड करतो. तर हे झालं बुलिश फ्लॅग पॅटर्नच्या बाबतीत. नेक्स्ट कशाच्या बाबतीत, आपण रिव्हर्सल पॅटर्नच्या बाबतीत बघितलं आणि त्यानंतर अप ट्रेंड कसा ओळखायचा आणि डाऊन ट्रेंड कसा ओळखायचा त्या बाबतीत आपण बघितलं. आता आपण काय करूयात, आपल्या ट्रेडिंग व्ह्यू वरती जाऊ. ओके, सो ट्रेडिंग व्ह्यू वरती गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय, जे लोक स्विंग ट्रेडिंग करतील, मी शॉर्ट्सच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की जे लोक स्विंग ट्रेडिंग करतील तुम्हाला
1 डे 1 वीक किंवा 1 मंथचा टाइम फ्रेम वापरायचा आहे. आता सपोज कोण इंट्राडे करत असेल, सो यू कॅन स्टार्ट फ्रॉम 1 डे बट स्टील यू गो विथ 1 आवर 15 मिनिट्स अँड 5 मिनिट्स. सो आपण इंट्राडेच्या केसमध्ये बघू. मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही इंट्राडे करणार आहात, तर इंट्राडेच्या केसमध्ये जर आपण बघितलं तर 5 मिनिटच्या जागी आपण सगळ्यात पहिल्यांदा 1 आवर टाइम फ्रेम. तर 1 आवर टाइम फ्रेम मध्ये जर बघायला गेलं तर हे बघा आता इथे काय झालेलं आहे, लो तयार झालाय, इथं हाय तयार झालाय. आपण पाथ यूज करू, तुम्हाला इझिली अंडरस्टँडेबल राहील. ओके, सो इथे लो तयार झालाय, इथून स्टॉक वरती गेला, हाय तयार झाला, परत खाली आला, आता इथे एक लो तयार झाला, हा लोअर लो आहे, त्याच्यानंतर स्टॉक परत वरती जाणार. ओके, त्यानंतर स्टॉक परत खाली येणार. सो असं क्रिएट होत जातं. ओके, अशा पद्धतीनं स्टॉक काय करत जातं, मुवमेंट देत जातं. इथून स्टॉक खाली आला, वर आला आणि रिटर्न खाली यायला चालू झाला. ओके, सो इथं आपण एक पॉज घेऊया. इथं काय झालेलं आहे, हा जो लास्ट पॉईंट आहे, हा जो आता आपण शेक करून दाखवला मी तुम्हाला, तो लास्ट पॉईंट आहे का नाही, तो इथं काय होणार आहे, ब्रेकडाऊन होणार. आणि एकदा की हा जो पॉईंट आहे तो ब्रेकडाऊन झाला की इमिजिएटली वी कॅन गो विथ, ओके, इमिजिएटली वी कॅन गो विथ पुट. ओके, पुट ऑप्शनला आपण जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही जो अप ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट झालेला बघायला मिळू शकतो, किंवा जो अप ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड अँड डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड, म्हणजे थोडक्यात ट्रेंड रिव्हर्सल तुम्ही ओळखू शकता आणि ह्याच्या बेसिसवरती ट्रेड करू शकता. कारण की मित्रांनो एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ट्रेंडच्या बेसिसवरती ट्रेड करता तुम्ही लॉंग ट्रेड करू शकता. अशी अजिबात जरूरत नाहीये की तुम्ही आता ट्रेड घेताय 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही इमिजिएटली एक्झिट करा, 4-5 पॉईंट मिळवा, खूप मोठी क्वांटिटी घ्या, खूप मोठी रिस्क घ्या, काय गरज नाही. पूर्ण ट्रेंड खायला शिका. तुम्ही बेसला स्टॉक घेताय आणि हायला विकताय. अगदीच हायला विकणं पॉसिबल नाही, आय अंडरस्टँड, बट स्टील आधीमध्ये तुम्ही एक्झिट पुट तर करू शकता. उगीच 10-15 पॉईंट गडबडीत घेत बसण्यापेक्षा तुम्ही एक 25-30 पॉईंट वेळ देऊन मार्केटला द्या आणि मगच तुम्ही ट्रेड्स एक्झिक्यूट करू शकता. तर या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेंड रिव्हर्सल आणि ट्रेंड कसा ओळखायचा या बाबतीत आपण डिस्कशन केलं, आणि ट्रेंडच्या बेसिसवर तुम्ही कशा पद्धतीने ट्रेडिंग एक्झिक्यूट करू शकता त्या बाबतीत मी तुम्हाला थोडीशी ओव्हरऑल माहिती दिली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि थँक्यू फॉर युअर टाइम. आणि आपण अशाच पद्धतीने व्हिडिओ आणत जातोय. उद्या मी ट्रिक नंबर 3 किंवा हॅक नंबर 3 वरती बोलणार आहे. आजच्यापेक्षा खरंच खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, त्यामुळं अपडेटेड राहा. थँक्यू एव्हरीवन.